नमस्कार, रोखठोकवर आपलं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत सुप्रीम कोर्टाच्या एका महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकालाविषयी। भारतात सर्वात तरुण पंतप्रधान राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना आज जन्मठेप सुनावण्यात आली। 1991 मध्ये श्री पेरंबदूर येथे प्रचारासाठी गेलेल्या राजीव गांधींचा मानवी बॉम्बनं बळी घेतला होता। त्यातल्या आरोपींना जानेवारी 1998 ला टाळा कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली होती। त्यानंतर 11 मे 1991 ला सुप्रीम कोर्टाने देखील या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं होतं। राजीव गांधी हत्या प्रकरणातल्या 26 दोषींपैकी मुरुगन, पेरारीवलन आणि संथन हेच प्रमुख दोषी असल्याचं सिद्ध झालं होतं। उरलेल्या 23 पैकी काहींची सुटका झाली तर काहींना शिक्षा झाली। ऑगस्ट 2012 यामध्ये या तिघांच्या दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडून फेटाळण्यात आला होता। मात्र त्यांच्या फाशीची तारीख निश्चित होण्या अगोदर मद्रास हायकोर्टानं हस्तक्षेप करत शिक्षेच्या अंमलबजावणीवर स्थगिती आणली होती। ही न्यायालयीन प्रक्रिया होत असताना दुसरीकडे या विषयाचं राजकारण देखील सुरू झालं। तामिळींच्या अस्मितेचा मुद्दा पुढे करत तामिळनाडूच्या सर्वच राजकीय पक्षांनी राजीव गांधींच्या मारेकऱ्यांविषयी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने केला। हा सगळा घटनाक्रम आता सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयापर्यंत येऊन ठेपलाय। राजीव गांधी हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाई इतकीच राजकीय लढाई का बरं लढली जाते? काँग्रेसने देखील या प्रकरणात राजकारणासाठी बोटचेपी किंवा सोयीचीच भूमिका घेतली आहे का? आणि अशा प्रकारे दहशतवाद्यांची फाशीची शिक्षा रद्द होणं लोकशाहीसाठी कितपत हिताचं आहे? आगामी निवडणुकांवर या निकालाचा आणि त्या निमित्तानं होऊ घातलेल्या राजकारणाचा नेमका काय परिणाम होणार आहे? या फाशीच्या शिक्षेचाच पुनर्विचार करायची वेळ आली का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया कुणाची दया कुणाचं मरण या खास कार्यक्रमात। कुणाची दया कुणाचं मरण या खास कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत हुसेन दलवाई। हुसेन दलवाई हे काँग्रेसचे खासदार आहेत, प्रवक्ते आहेत। हुसेन दलवाईजी, आपलं स्वागत। आपल्या सोबत आहेत सारंग दर्शने, ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने यांनी राजीव गांधी हत्येचा शोध अशा एका पुस्तकाचा अप्रतिम अनुवाद केलेला आहे। या विषयात त्यांचा अभ्यास जाणकार म्हणून त्यांना आपण आज आमंत्रित केलेलं आहे। यातल्या राजकीय बाजूवर पत्रकाराच्या दृष्टिकोनातनं ते आपलं भाष्य करतील। तर आपल्या सोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक पुण्याहून आहेत अरविंद गोखले यांच्याकडे 3 दशकाहून अधिक जास्त अशा पत्रकारितेचा अनुभव आहे। गेले अनेक वर्ष राजकारणात ते जवळून पाहत आहेत। विशेषतः राजीव गांधी यांची कारकीर्द, त्यांची हत्या, त्यांचा उदय हे सगळं त्यांनी अत्यंत जवळून बघितलेलं आहे। म्हणून आपण आज यांना इथे आमंत्रित केलेले। आपल्या सोबत काही क्षणात नरेंद्र चपळगावकर आणि प्रकाश जावडेकर हे सुद्धा असणार आहेत। या सगळ्यांना घेऊन आपण चर्चा करणार आहोत। सगळ्यात पहिला प्रश्न घेऊन मी जातो सारंग दर्शने यांच्याकडे। सारंग दर्शने, आज आपण पाहिलंय की सुप्रीम कोर्टानं त्यांच्या फाशीला स्थगिती देत एक प्रकारे जन्मठेप कायम केली। मला तुम्ही सांगा, या प्रकरणातलं नेमकं तमिळ अस्मितेचं राजकारण आज इतक्या वर्षानंतर आपण त्याकडे कसं पाहताय? राजीव गांधींची हत्या झाली त्याच्यानंतर जो तपास झाला आणि पुढे हे प्रकरण कोर्टात गेलं, तेव्हापासूनच तामिळ राजकारण आणि हा खटला यांचा काहीतरी अन्योन्य असा संबंध आहे। आणि तामिळ राजकारणातल्या अनेक व्यक्तींचा सातत्याने दबाव येतोय की या खटल्यातल्या आरोपींना शिक्षा रद्द झाली पाहिजे, कमी झाली पाहिजे, असा प्रयत्न सतत करुणानिधी आणि त्यांच्या पक्षाने किंवा इतरांनी अनेकदा केलेला आहे। मला असं वाटतं की या सगळ्या खटल्यामध्ये राजकारण आणणं हा अतिशय वाईट पायंडा आपण पाडतोय आणि तो आता ऑलरेडी पडलाच आहे पायंडा। कारण याच्या आधी तुम्हाला आठवत असेल की राजीव गांधी हत्येतली नलिनी नावाची जी आरोपी होती तिची फाशी याआधीच रद्द झाली आहे आणि तिला जाऊन काही राजकीय व्यक्ती तुरुंगामध्ये भेटल्या होत्या। खरं तर काहीच कारण नव्हतं भेटायचं। त्यानंतर या सगळ्या आरोपींची फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींनी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सतत याचिका करत राहिले ते त्या याचिकांच्या पाठीमागे तामिळनाडूतल्या अनेक राजकीय पक्षांच्या शक्ती सुद्धा होत्या। अनेक राजकीय पक्षांचे नेते हे वारंवार उघडपणे या आरोपींच्या बाजूने बोलत आले। आज सुद्धा जर आपण बघितलं तर करुणानिधींनी असं स्टेटमेंट दिलंय की त्यांना आता फाशीची शिक्षा झाल्यानंतर रद्द झाल्यानंतर आतमध्ये कशाला ठेवता, जन्मठेप तरी कशाला त्यांना भोगू देता, त्यांना बाहेर सोडा। आता या थराला जर राजकारण जाणार असेल आणि भारताच्या एका माजी पंतप्रधानांच्या हत्येचा अशा पद्धतीने राजकारण होणार असेल
तर त्याचा कठोर शब्दात निषेध केला पाहिजे. सारंग, आणि दुसरं म्हणायचं असं वाटतं की सारंग, एक मिनिट, तुमच्या मुद्द्याकडे येतो, पण मला तुम्हाला एक छोट्याशा गोष्टीची आठवण करून द्यायची आहे की यातले जे 3 आरोपी आहेत ते 3 आरोपी म्हणजे प्यादी आहेत. मूळ याचे नेपथ्यकार किंवा रचनाकार होते ते मात्र अजून अलायदाच आहेत, ते वेगळेच आहेत, ते या प्रकरणात पुढे आलेच नाहीत. आपण या विषयावर अतिशय चांगलं पुस्तक लिहिले, विशेषतः ती एक शोधपुस्तिका आहे, शोधपुस्तक आहे, म्हणून तुम्हाला मी मुद्दामून प्रश्न विचारतोय. त्या नेपथ्यकारांविषयी, त्या रचनाकाराविषयी आपण काय बोलाल? नाही, आता याच्यामध्ये 2 आयोग केंद्र सरकारने नेमले होते, एक वर्मा आयोग आणि एक जैन आयोग. तर याच्यामध्ये जे कारस्थानाचा जो भाग होता त्या कारस्थानाच्या भागाचा या आयोगांनी काही प्रमाणात छडा लावण्याचा प्रयत्न केला. याच्यातलं एक आहे की LTTE पर्यंत आपण थेट पोहोचू शकतो आणि आता LTTEचं पूर्ण निर्दालन श्रीलंकेमध्ये झालेलं दिसतंय. त्यामुळे प्रभाकरन किंवा प्रभाकरनचे जे इतर साथीदार होते राजीव गांधींच्या हत्येमधले आरोप, प्रभाकरनचं स्वतः राजीव गांधींच्या आरोपींमध्ये नाव होतं, तर आता प्रभाकरन नाहीये किंवा LTTEचा पूर्ण निपात झालाय. LTTEच्या ही पाठीमागे जे कोणी हात आहेत ते हात अदृश्य आहेत आणि ते अजून काही काळ अदृश्य राहतील. ते कदाचित आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागेल, पण निदान जे आरोपी आपल्या हातामध्ये सापडले आणि ज्या आरोपींना न्यायालयाने शिक्षा दिली त्या शिक्षेची अंमलबजावणी सुद्धा आपल्याला वेळेत करता येऊ नये ही मला लाजिरवाणी बाब वाटते. आणि तो सुद्धा एका म्हणजे माजी पंतप्रधानांसारख्या व्यक्तीची हत्या करणाऱ्या आरोपींना आपण फाशी देऊ शकत नाही, फासावर लटकवू शकत नाही. हा काय प्रकार आहे? त्यांनी ज्या याचिका वारंवार केल्या सुप्रीम कोर्टामध्ये, मद्रास हायकोर्टामध्ये, त्यांचा तातडीने निकाल लावायला पाहिजे होता. एक मी तुम्हाला या प्रकरणामध्ये छोटीशी आठवण देऊ इच्छितो की सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल जो दिला होता त्या निकालामध्ये त्यांनी या सगळ्यांना फाशीची शिक्षा दिली, मात्र कारस्थानाचं जे कलम होतं ते रद्द केलं होतं. म्हणजे यांनी एकत्रित जमून कट कारस्थान केलं असं जे कलम लावलं होतं ते कलम रद्द केलं. आता हे कलम रद्द केल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारच्या वतीने तातडीने फेरविचार याचिका दाखल करण्याची गरज होती. मात्र ही याचिका मुदतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत टाळण्यात आली. शेवटी हा जो तपास ज्यांनी केला ते DR कार्तिकेयन यांनी हालचाल केली, धावपळ केली. त्यावेळेचे जे गृहमंत्री होते लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे ते गेले आणि ते म्हणाले की कारस्थानाचं जर आपण याच्यातलं कलम काढून टाकलं तर या खटल्यातला सगळा पाया ठिसूळ होऊन जाईल. त्यानंतर सगळ्यांनी धावपळ करून ते न्यायमूर्तींकडे गेले आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाने ऐन वेळेला दाखल झालेली ती फेरविचार याचिका सुद्धा फेटाळली. म्हणजे आज सुद्धा राजीव गांधींच्या हत्येमध्ये शिक्षा झालेले हे सगळे आरोपी एका कारस्थानाचा, एका कटाचा भाग आहेत हे कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये सिद्ध झालेलं नाही. सारंग दर्शे, तुम्ही एक प्रकारे फाशीची शिक्षा झाली. 20-22 वर्षापूर्वीचा संपूर्ण पट आता या ठिकाणी उलगडलेला आहे. मी अशा करता हे सगळं सांगतोय 22-23 वर्षाची गोष्ट, कारण हा कार्यक्रम बघणारे अनेक तरुण मुलं जे आत्ता मतदानाला लोकसभेला बाहेर पडणार आहेत त्यांना सारंग दर्शने आणि त्यांनी केलेल्या पुस्तिकेचं, त्या अनुवाराचं महत्त्व कदाचित लक्ष राहणार नाही की संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या प्रचारादरम्यान एका माजी पंतप्रधानाची, तत्कालीन विरोधी पक्षनेत्याची झालेली हत्या, त्यामागचं राजकारण, त्यामागचे खरेखुरे सुद्धा कोण होते, पुढच्या काही भागांमध्ये त्याकडे मी अंगुली निर्देश जरूर करणार आहे. पण मी जातोय आता हुसेन दलवाई यांच्याकडे. हुसेन दलवाई, आपल्या पक्षाच्या नेत्याच्या एक प्रकारे ज्यांनी मृत्यूला कारणीभूत होते अशांना फाशी देण्यात आपल्याला अपयश आलं. आता सारंग दर्शने यांनी सरकारच्या सगळ्या उणीवांवर बोट ठेवलेलं आहे. यामागचं नेमकं राजकारण काय मला तुम्ही सांगा. काँग्रेसचं हे अपयश म्हणता येणार नाही का? आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की राजीव गांधी हे काँग्रेसचे नेते जरूर होते, पण त्याहीपेक्षा या देशाचे प्रधानमंत्री होते. माजी पंतप्रधानांचा खून अशा रीतीने होणं ही आणि तो पचवता येणं ही गोष्ट अतिशय दुःखकारक आणि माझ्या मते फार गंभीर बाब आहे, याच्यात काही संशय नाही. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काय चाललेलं आहे की फाशी देऊ नये आणि त्याचे काही परिणाम इथे व्हायला लागलेले आहेत. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये दर्शने जे बोलले त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे की या सगळ्या असल्या इतक्या या गोष्टीसाठी सुद्धा राजकारण व्हावं याच्यासारखी दुःखद काही घटना नाही. म्हणजे ह्युमॅनिटी म्हणून
किंवा अशा रीतीचे कायदे असू नये, बारबॅरिक असं कोणी म्हणत असेल तर ती गोष्ट एक आयडिओलॉजिकल पातळीवर किंवा फिलॉसॉफिकल पातळीवर मी समजू शकतो. परंतु याच्यातून माझं राजकारण काहीतरी पुढे जाणार आहे आणि ज्या तऱ्हेने तामिळनाडूमध्ये या संबंधातलं वातावरण होतंय ही गोष्ट अतिशय निषेधार्ह आहे, याच्यात काहीच संशय नाही. म्हणजे मला तर स्वतःला असं वाटतं की हुसेन दलवाई हे अपयश कोणाचं? प्रधानमंत्री होते पण हुसेन दलवाई हे अपयश कोणाचं? हे काँग्रेसचं अपयश आहे की नाही, काय सांगाल तुम्ही? हे अपयश नाही, हे अपयश. हॅलो बोला. हॅलो, माझे जावडेकर बोलतायत का? नाही नाही नाही, तुम्ही बोला. हॅलो, हे अपयश काँग्रेसचं अपयश म्हणता येणार, हे अपयश काँग्रेसचं म्हणता येणार नाही. याचं कारण असं की तामिळनाडूमध्ये वातावरणच असं केलं गेलेलं आहे, अधिकार स्वतःकडे घेऊ इच्छित नाही. प्रश्न असा आहे की या संबंधामध्ये सरकार गंभीरपणे विचार करते आणि याची एकदम फेर ही व्हावी, चाचपणी व्हावी, फेर त्याची त्या संबंधात. याकरता तुम्ही काँग्रेसला दोष द्यायला तयार नाही आहात. आपल्यासोबत प्रकाश जावडेकर आहेत. प्रकाश जावडेकर यांच्याकडे मी जातो. प्रकाशजी, आपण चर्चा करतोय माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयानं आज फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याकरता काँग्रेसची दिरंगाई कारणीभूत नाही. काँग्रेस यात कुठल्याही प्रकारचा जबाबदार नाही. तामिळनाडूमधल्या राजकारणाचा बाज याला जबाबदार आहे असा दावा आता हुसेन दलवाई यांनी केलेला आहे. तर आपल्याकडे सारंग दर्शने यांनी हे संपूर्णपणे या इथल्या व्यवस्थेचं अपयश आहे आणि ही अत्यंत चिंताजनक बाब आहे असं सांगितलेलं आहे. सारंग दर्शने यांनी राजीव हत्येचा शोध अशा नावाचं एक अप्रतिम पुस्तकाचा अनुवाद केला आहे. आपल्या पक्षाची या विषयाची भूमिका काय आहे? पहिलं म्हणजे आपण तेलंगणावर आज चर्चा करणार आहोत ना? नाही, राजीव गांधी यांच्या हत्येवर आज तिघांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आणि त्यांच्यावर असलेला नाही त्याच्यावरची मी प्रतिक्रिया देतो. त्याच्यावरची चर्चा आहे. पाऊण तासभर आपण तेलंगणावर त्याच्यावर नाही, त्याच्यावरच आहे आज चर्चा. बोला. कशावर? नाही, तेलंगणावर नाहीये. मला मग कम्युनिकेशन मध्ये घोटाळा असेल, कारण मला तेलंगणावर सांगितलं नाही तर मी महत्वाचे चॅनल सोडून प्रेमाने जी 24 तासवर आलो. बोला. कारण या विषयातलं एकच वाक्य आहे, तुम्ही कोणी विसरला नसाल, स्वतः प्रियंका गांधी, हुसेन दलवाई ऐका, प्रियंका गांधी स्वतः गेल्या होत्या आणि त्या म्हटल्या की त्या राजीव गांधींच्या मारेकऱ्याच्या ज्या अडकलेल्या आहेत त्या नलिनी वगैरे त्यांना माफी द्यावी. बरोबर आहे. स्वतः प्रियंका गांधी गेलेल्या होत्या. आता ते असं म्हणतायत की त्या ठिकाणी वातावरण असं तयार केलं गेलं प्रकाशजी की त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय होतो. त्याप्रमाणे अशा प्रकारची गोष्ट होते. उद्या कोणी उठेल आणि राष्ट्रातल्या महत्त्वाच्या व्यक्तीची हत्या करेल, काही दिवसात त्या राज्यात तसं वातावरण निर्माण करेल आणि मग त्याला त्या हत्येपासून मुक्तता मिळेल. अशा प्रकारचं वातावरण निर्माण होणं हे न्यायालयासाठी, या देशासाठी कितपत चांगलं आहे? दहशतवाद्यांना आपण एक प्रकारे मोकळं रान देतो असं नाही का वाटत प्रकाशजी? यात एक मिनिट दहशतवाद्यांना मोकळं रान कोणी दिलं? प्रियंका गांधींनी मागितली माफी की त्यांना माफ करावं म्हणून. आणि दुसरं म्हणजे कोर्ट हा तर कोर्टावर गंभीर आरोप झाला की कोर्ट लोकमानस पाहून निर्णय देतं, असं काही माझं मत नाही. त्यामुळे प्रियंका गांधींनी कुठल्या भावनेतून ते म्हटलं आणि ते जे म्हटलं त्याचं काय, त्याच्यावर प्रतिक्रिया घ्या सगळ्यांच्या. बरोबर. लोकमानसावर प्रतिक्रिया न्यायालयाच्या निर्णय अवलंबून असतात का? मी जातोय ज्येष्ठ न्यायमूर्ती, निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्याकडे. नरेंद्र चपळगावकर, दयेच्या अर्जावर निर्णय घ्यायला 11 वर्षाचा कालावधीला का लागतो हे जरा एकदा समजावून सांगा. काय वाटतं आपल्याला? जरा स्पष्ट सांगितलं पाहिजे. एक तर सध्या जे संयुक्त आघाडीचं राजकारण चालू आहे त्याच्यामध्ये आघाडीच्या काही घटक पक्षांना आपले आग्रह धरता येतात आणि त्यांच्यासमोर सरकार झुकतं. कोणाला फाशी दिलेलं काश्मीरला आवडत नाही, कोणाला फाशी दिलेलं तामिळनाडूला आवडत नाही आणि त्यांना दुखावणं सरकारला परवडत नाही. त्यामुळे हे प्रकरणं अशी ठेवून देण्यात येतात. आता एखाद्या माणसाला फाशीची शिक्षा द्यायची आणि त्याला 10 वर्ष वाट पाहायला लावायची,
ही अमानुष गोष्ट आहे आणि ही आपल्या कायद्यामध्ये आणि न्यायालयांना संमत असणारी गोष्ट नाही. म्हणून आता दुसरी गोष्ट, लोकमानस पाहून कधीही न्यायालयाने निर्णय दिलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या तिन्ही आरोपींची फाशीच्या विरुद्धची याचिका नामंजूर केलेली आहे. त्यानंतर जेव्हा त्यांनी दयेचा अर्ज केला तेव्हा तो दयेचा अर्जाचा निकाल ताबडतोब दिला नाही. त्यामुळे आजचा प्रसंग उद्भवलेला आहे आणि आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली भूमिका ही बरोबर आहे. आता एकच करावं लागेल, सरकारच्या अडचणी मला माहीत आहेत, हमीद भाईंना सुद्धा, ह्या हुसेन भाईंना सुद्धा त्या माहीत आहेत. त्याच्यातून सुटायचा मार्ग म्हणजे घटनेत दुरुस्ती करावी. कलम 72 जे आहे ज्याच्यामुळे राष्ट्रपतींना हे अधिकार आहे त्याच्या खाली कलम जोडावं की हे अधिकार, हा अर्ज जर 6 महिन्यात निकाल लागला नाही तर आपोआप नामंजूर झाला असं समजावं. असं केलं म्हणजे कुणी अडचणीत येणार नाही. ही गोष्ट आता करण्याची गरज आलेली आहे. दयेच्या अर्जावर निर्णय देण्यासाठीची कालमर्यादा निश्चित करण्याची वेळ आली आहे असं आपल्याकडे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर म्हणतायत. या विषयावरचं राजकारण आणि ते देशाला किती घातक आहे याविषयी मी बोलता करणार आहे. कुणाची दया कुणाचं मरण याविषयी आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले. अरविंद गोखले यांनी जवळपास 3 दशकांची पत्रकारिता केली. राजीव गांधींचा उदय आणि त्यांचा अस्त हे सगळं अत्यंत जवळून पाहिले. अरविंद गोखले, आता आपण पाहिलं की प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं की लोकमानसाचा विचार करून न्यायालय निर्णय देत नसतं आणि त्यावर न्यायमूर्ती चपळगावकर यांनी सुद्धा एक प्रकारे शिक्कामोर्तब केलं की अशा प्रकारे निर्णय दिले जात नसतात. परंतु अत्यंत महत्त्वाची आणि गंभीर गोष्ट अशी आहे की एखाद्या प्रदेशातील लोकांची मानसिकता अशी आहे म्हणून त्या प्रदेशातल्या लोकांना आपण फाशी देणार नाही तर त्यांना जन्मठेप करणार आहोत आणि या देशातल्या दहशतवाद्यांना आपण खुलं सोडणार आहोत, अशा प्रकारचा मेसेज यातून जातोय का? काय वाटतंय आपल्याला? निश्चितच यातून जो निर्णय, म्हणजे एका अर्थानं जर बोलायचं झालं तर काश्मीरमधल्या पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती या असं आत्ता आज म्हणाल्या की अफजल गुरुला एक न्याय देता आणि यानावत्र एक न्याय देता. अफजल गुरुला फाशी दिली आणि यानावत्र फाशीची शिक्षा माफ करून तुम्ही जन्मठेप करता, हे काही बरोबर झालं नाही. काश्मीरबद्दल तुमचा किती असूयेचा दृष्टिकोन आहे हे यातून स्पष्ट होतं असं त्या म्हणतात. तेव्हा आता यापुढचे निर्णय सगळेच दहशतवाद्यांच्या बद्दल इतके बोटचेपे आणि इतके वाईट पद्धतीने घेतले जाणार की काय अशी मला शंका आहे. चपळगावकर सर म्हणाले त्याप्रमाणे आता अशी काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. कारण मूळ सुरू झालं ते इथं की MDMKचे जे नेते आहेत वायको यांनी मद्रासचा हा निर्णय दुसरीकडे, म्हणजे चेन्नई कोर्टामधला निर्णय, मद्रास हायकोर्टाचा निर्णय हा दुसरीकडे हलवावा असं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण न्यावं आणि हे प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जायचं कारण हे वायको आहेत हे लक्षात घ्या. आणि त्यातून हे सगळं सुरू झालं आणि हा सगळा जो तमाशा झाला तो केवळ या एका दिरंगाईमुळे झाला. आणि नुसती दिरंगाई नाही आहे, ती जाणून बुजून केलेली दिरंगाई आहे. आणि त्यातून मला हे कळत नाही की राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर हे प्रकरण पुन्हा कोर्टामध्ये कसं उभं राहू शकतं. एकदा अर्ज फेटाळल्यानंतर तातडीनं फाशी दिली जायला पाहिजे, हा निर्णय का होऊ शकत नाही, त्याच्यामध्ये रेंगाळलेपणा का येतो हे काहीही कळत नाही. त्यामध्ये राजीव गांधींसारख्या अतिशय कर्तबगार अशा माणसाचा मृत्यू झालेला आहे आणि हे सगळं घडत असताना आम्ही मात्र, म्हणजे जनता म्हणून मी बोलू शकतो की हे आपण डोळेझाक करायची यांच्याकडे आणि हा निर्णय सहन करायचा, हे कुठवर चालायचा असा माझ्या पुढे पडलेला प्रश्न आहे. बरोबर, हे कुठवर चालायचा? प्रकाश जावडेकर, तुम्ही गेल्या 10 वर्षाचा कारभार पाहिलात तर मग ते आर्थिक क्षेत्र असेल तिकडे आपल्याला धोरण लकवा दिसतो, गरिबी हटावची योजना दिसली त्याच्यामध्ये धोरण लकवा दिसतो, तेलंगणाचा प्रश्न असेल तिथे धोरण लकवा दिसतो. संपूर्ण कुठलाही देशहिताचा निर्णय असेल त्याच्यामध्ये काँग्रेसचा धोरण लकवा हा जणू काही त्यांचा सिंबल झाला अशी टीका होते. त्याचंच प्रत्यंतर आपल्याला या राजीव गांधी हत्ये प्रकरणातल्या 3 आरोपींना जन्मठेप मिळण्यामध्ये होत आहे की त्या ठिकाणी सुद्धा त्या फाशीची अंमलबजावणी करण्यामध्ये आम्ही कमी पडलो. त्याच्यावरच्या न्यायालयीन प्रक्रियेला जी गती यायला पाहिजे होती ती गती काँग्रेसनं दिलेली नाही. म्हणजे एकूणच दिशाहीन प्रवास या बाबतीतही चाललेला आहे का? कारण ही बाब अतिशय गंभीर आहे, देशाच्या सुरक्षिततेशी याचा अत्यंत जवळचा संबंध आहे. काय सांगाल? अरविंद गोखले यांनी फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला की आपल्या न्याय प्रक्रियेमध्ये
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज होतो आणि तो दयेचा अर्ज फेटाळल्यावर लगेच त्याची अंमलबजावणी करायची असते. आता त्याच्यावर पुन्हा अपील नसतं, पण आता त्याच्यावर अपील करण्या इतका वेळ जो दिला याचा जाब सरकारला द्यावाच लागेल. पण हे सरकारचा हा नुसता धोरण लकवा नाही आहे, ही ओढाताण आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली तमाम झोलीवाले एकत्र झाले आहेत आणि सगळे NGOतून त्यांचं एक सरकारला एक दिशादिग्दर्शन चालू आहे. त्यात नक्षल सहानुभूतदार आहेत, त्यात अतिरेक्यांचे सहानुभूतदार आहेत, असे सगळे लोक तिथे आहेत आणि दुसऱ्या बाजूनी पंतप्रधान आणि हे आहेत. त्यामुळे या ओढाताणीमध्ये होतं काय, सरकार समाप्त होतं. आणि म्हणून मी जो प्रश्न विचारला तो मी पुन्हा विचारतो, तुमचा अँकरचा रोल थोडा मी घेतो. सगळ्या पॅनलच्या लोकांना मला विचारायचं आहे की या कोर्टाच्या निकालाशी जरी तो संबंध नसला तरी राजीव गांधी म्हणजे स्वतःच्या वडिलांच्या खुन्या त्या महिला ज्या आहेत त्यांना माफ करावं असं स्वतः प्रियंका गांधी म्हटल्या. हे कितपत योग्य आहे हाही मुद्दा फार महत्त्वाचा आहे, त्याच्यावर जरा सगळ्यांच्या प्रतिक्रिया घ्या. हा मुद्दा कितपत योग्य आहे त्याहीपेक्षा सुद्धा प्रकाशजी हा मुद्दा नेमका का आला, कशा करता त्यांनी हे म्हटलं, याचं उत्तर आपण हुसेन दलवे यांना विचारणार होते. का ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.